शहरांमध्ये मेट्रोचं काम एकतर पूर्ण झालं आहे अथवा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे असं मोदी यांनी सांगितलं. आग्रा मेट्रो हा 2 मार्गिका असणारा एकंदर 29.5 किलोमीटरचा प्रकल्प आहे. पर्यटकांचं आकर्षण असणारा ताजमहाल, आग्र्याचा किल्ला, सिकंदर रेल्वे स्थानक आणि बस स्थानक यांना ही मेट्रो जोडणार आहे. आग्रा शहरातील 26 लाख लोकांसह दरवर्षी या शहराला भेट देणाऱ्या 60 लाख पर्यटकांनाही याचा फायदा होणार आहे. 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा असून यासाठी 8,379 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 4 महत्वाची रेल्वे स्थानकं, बस स्थानकं, महाविद्यालयं, शाळा, कार्यालयं, मॉल्स, निवासी भाग अशा सर्व ठिकाणी सहजपणे पोहोचण्यासाठी पर्यावरणपूरक आरामदायी वाहतूक सुविधा या मेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज शकरपूर भागातून 5 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील 2 दहशतवादी पंजाबचे तर 3 जण काश्मीरचे आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याकडून हत्यारं आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या 5ही जणांना पाकिस्तानी दहशतवादी संघटना ISIचं समर्थन असून त्यांचा खलिस्तानी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे असं दिल्ली पोलिसांच्या वतीनं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात कोविड-19चे 39,109 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 32,981 नवे रुग्ण आढळले. देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 96,77,203 झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 91,39,901 आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 94.37% झाला आहे. काल दिवसभरात 391 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. कोविड-19मुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1,40,573 झाली आहे. दरम्यान कोविड साथ सुरू झाल्यानंतर 140 दिवसांनी देशातल्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 4 लाखांपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळं कोविड लढ्यातला एक महत्वाचा टप्पा देशानं पार केला आहे. गेले 7 दिवस दर 10 लाखांमध्ये नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण 186 आहे. जागतिक स्तरावर ही संख्या 504 आहे. ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीचं भारतात उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटनं लसीच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी आज भारतीय औषध नियामक महासंचालकांकडे अर्ज केला. लशीच्या परवानगीसाठी अर्ज करणारी सिरम ही देशातली पहिली कंपनी ठरली आहे. रशियाच्या स्पुटनिक या लसीच्या भारतातील दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला पुण्यातील खासगी रुग्णालयात प्रारंभ झाला असून एकंदर 17 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे. सध्या या स्वयंसेवकांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीज प्रयोगशाळेत ही लस बनवण्यात आली आहे. आयुष मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यानं निर्यात प्रोत्साहन परिषदेची स्थापना करणार असून ही परिषद आयुष उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करेल. वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उत्तम दर्जा आणि कमी किंमत याद्वारे आयुष उत्पादनं निर्यातक्षम व्हावीत यासाठी आयुष मंत्रालय प्रयत्न करणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. सैन्य दलाच्या ध्वजदिनानिमित्त संकलित करण्यात येणाऱ्या निधीमध्ये सर्वांनी आपलं योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सैन्य दलं आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. देशाला सैनिकांच्या निस्वार्थ त्याग आणि सेवेचा अभिमान आहे असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी
देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणारे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येकानं पुढे यावं असं आपल्या ध्वजदिनानिमित्तच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ध्वजदिन निधीसाठी योगदान देण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. नागरिक ksb.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ध्वजदिन निधी देऊ शकतात. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80G नुसार जाहीर झालेली कर सवलत या निधीसाठी लागू असणार आहे. वीरपत्नी, अपंग सैनिक आणि माजी सैनिकांच्या मदतीसाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आयोजित केला जातो. जम्मू आणि काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषद निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. पहिल्या 4 तासात जम्मू विभागात सुमारे 38% तर काश्मीर विभागात सुमारे 15% मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. काश्मीर आणि जम्मूमधल्या प्रत्येकी 17 अशा 34 मतदारसंघात हे मतदान होत आहे. सरपंच पदाच्या 50 रिक्त जागा आणि 216 पंचांच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जम्मू आणि उधमपूरमध्ये काश्मीरी स्थलांतरितांसाठी विशेष मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आसाममध्ये बोडोलँड क्षेत्रीय परिषदेच्या निवडणुकीत सकाळी 9:30 वाजेपर्यंत 14% मतदान झाल्याचं वृत्त आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 जागांसाठी 130 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान सुरळीत पार पडण्यासाठी तसंच कोविड नियमांच्या पालनासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील धुळे इथं पोलिसांनी काल मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त केला. यात 25 तलवारी आणि एका चॉपरचा समावेश आहे. या प्रकरणी 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. मालेगावातून हा शस्त्रसाठा धुळ्यात अवैध विक्रीसाठी आणला गेला होता अशी माहिती चौकशीतून समोर आल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आग्रा मेट्रोच्या कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी. दिल्ली पोलिसांकडून 5 दहशतवाद्यांना अटक. देशातल्या उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या 4 लाखांपेक्षा कमी. कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची सिरम इन्स्टिट्यूटची मागणी. आणि सशस्त्र सेना ध्वजदिन निधी उभारणीसाठी पुढे यावं, पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.